उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणानं आता 100कडे तर वाटचाल केलेली आहे। त्यामुळे उजनी धरणातून आणि वीर धरणातून जवळपास 60,000 क्युसेक्स इतका विसर्ग या भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे भीमा नदीचं पात्र दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की आज तो इस्कॉनचा घाट आहे। इस्कॉनचा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर शेजारी असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेलेला आपल्याला दिसत आहे। एकंदरीत ही जी नदी आहे ह्याच भीमा नदीला पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागा नदी म्हणून देखील ओळखलं जातं। हीच चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहत आहे। आपण बघू शकतो की जे माधवार घाट असेल, चंद्रभागा घाट असेल, कुंभार घाट असेल या देखील घाटांवरती आता पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर जे छोटे मोठे मंदिर आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण बघितलं तर मोठा विसर्ग या चंद्रभागा नदीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत प्रशासनाने देखील या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आज श्रावणी सोमवार असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाकरता देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक भाविकाला चंद्रभागेच्या स्नानाची ओढ लागलेली असते। त्यामुळे नदीला हा जो महापूर आलेला आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे घाटावरती बसूनच भाविकांना स्नान करावं लागत आहे। एकंदरीत प्रशासनाने देखील नदीपात्रामध्ये भाविकांनी जाऊन अशा सूचना देखील दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण बघितलं तर आज उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असा जर दमदार पाऊस झाला तर आणखीन हा महापूर वाढण्याची देखील शक्यता वर्तवलेली जात आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।